आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। खामगाव ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात जोरदार धडक मोहीम उघडली आहे। शहापूर आणि देऊळखेड परिसरात ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रोजनामा। आता सविस्तर बातमी। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील शहापूर येथे धाड टाकून गुलाबराव सुभाष मोरे याच्याकडून 31,500 रुपयांचा तर राहुल सिद्धार्थ जाधव याच्याकडून 32,730 रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला। तसेच देऊळखेड येथे प्रकाश महादेव अंभोरे याच्यावर कारवाई करत 9 लिटर हातभट्टी दारू, 200 लिटर गुळ मिश्रित मोहसरवा आणि दारू निर्मितीसाठी लागणारे 20 पिपे असा 10,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या तिन्ही प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई प्रभारी ठाणेदार सागर कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। हद्दीत कोणताही अवैध व्यवसाय खपून घेतला जाणार नाही, कारवाई अशीच सुरू राहील असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। गुन्हेगारी मुक्त परिसर करण्यासाठी पोलिसांचे पाऊल, अशाच ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र रोजनामा चॅनलला सबस्क्राईब करा।